नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, आदिवासी विकास तर्फे भरती निघालेली मित्रांनो. इथं मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, सरळ सेवा भरती असणार 2024 साठी गट ब आणि गट क साठी इथं पदे असणार मित्रांनो. हा जो जी आर मित्रांनो 5 ऑक्टोबर 2024 याची नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो. त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मी. आणि इथे 14 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. तर काय काय आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, कोणते कोणते पद असणार आहे, आपला पगार किती असणार आहे, त्यानंतर आपलं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. फॉर्म कधीपासून अप्लाय करायचं ते पण मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे मित्रांनो. सॅलरी बद्दल जर बोलायला गेले मित्रांनो, पगाराबद्दल तर आपल्याला इथं 38,000पासून तर आपल्याला 1,22,000पर्यंत इथं सॅलरी मिळू शकते मित्रांनो. S14 सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आणि अप्लाय कधी करायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असेच आपण नवीन नवीन जॉब आपल्यासाठी घेऊन असतो मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता तुमच्या सोबत मी नोटिफिकेशन ओपन केलेली आहे, त्याची PDF फाईल. तर लिहिलेलं आहे तिथं, आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, युवा आग्रा रोड, जुना आग्रा रोड, नाशिक. ओके, असा ऍड्रेस त्यांचा आयुक्त ऑफिसला यायचा मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जाहिरात क्रमांक, स्थायी पदे असणारे पदाची भरती 2024 साठी. ओके, तिथं दिनांक 5 ऑक्टोबर 2024 ला याची नोटिफिकेशन आली होती मित्रांनो. ओके, सरळ सेवा भरती 2024 साठी असणारे गट ब राजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग असणार मित्रांनो यामध्ये. ओके, इथं लिहिलं त्यांनी, आपण शॉर्टकट मध्ये वाचून घेऊया. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक 16 नोव्हेंबर 2022 मध्ये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय इथं दिलेला आहे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 मध्ये ज्या विभागाच्या सुधारित आकृतीबंध मंजूर झालेले आहे त्या विभाग कार्यालयातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त 100%, बघू शकता मित्रांनो, सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यात दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त नाशिक, बघू शकता कोणत्या कोणत्या विभागासाठी भरती असणार आहे. अप्पर आयुक्त नाशिक कार्यालयासाठी, त्याच्यानंतर ठाणे विभागासाठी भरती असणार आहे, अमरावती आणि नागपूर हे 4 विभागासाठी भरती असणार मित्रांनो. याच्यानंतर आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ, आता बघू शकता कोणते कोणते पद असणारे दाखवते तुम्हाला, इथं वाचून घ्यायचं आपल्याला पण. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असणारे मित्रांनो पहिलं पद, दुसरं असणारे संशोधक सहाय्यक, तिसरं पद असणारे आपलं उपलेखपाल, मुख्य लिपिक सांख्यिकी असणारे मित्रांनो. त्यानंतर सहाय्यक वरिष्ठ असणारे आदिवासी विकास निरीक्षक असणारे नॉन पेसामध्ये असणारे मित्रांनो. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक असणारे, कनिष्ठ लिपिक विस्तार अधिकारीचं पण पद असणारे मित्रांनो. लघु टेंकन लेखनचे पण पद असणारे, गृहपाल स्त्रीसाठी असणारे, गृहपाल पुरुष असणारे. त्यानंतर अधीक्षक स्त्री असणारे, अधीक्षक पुरुष असणारे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो ग्रंथपालची पद असणारे मित्रांनो, सहाय्यक ग्रंथपाल पण असणारे. त्यानंतर इथं प्रयोगशाळा सहाय्यक असणारे मित्रांनो. कॅमेरामॅन कॅम्प प्रोजेक्टर ऑपरेटर साठी पण पद असणारे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तसेच आयुक्त कार्यालयातील सविस्तरावरील उच्च श्रेणी व निम्न श्रेणी लघुलेखन हे पद असणारे मित्रांनो. भूपूर्व दुय्यम सेवा निवड महामंडळाच्या कक्षेतील गटक संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवा पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांच्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे, असं इथं सांगितलेलं आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा इथं लिहिलेले www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12/10/2024 पासून चालू होणारे ऑनलाईन फॉर्म आपले उपलब्ध होण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो. या लिंकवर तुम्हाला 12/10/2024 पासून फॉर्म ऍप्लिकेशन भरायचे आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचे वेळापत्रक दिलेले मित्रांनो इथं सगळ्यात तुम्ही बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक इथं दिलेला आहे मित्रांनो. तर ऑनलाईन आपल्याला अर्ज भरण्यासाठी 12/10/2024 पासून इथं 3 वाजेपासून दुपारी 3 वाजेपासून तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर आपल्या शेवटची तारीख असणार फॉर्म भरण्याची 2/11/2024 रात्री 11:55 राहणार मित्रांनो.
ऑनलाईन परीक्षेची दिनांक जे असणार मित्रांनो www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला नंतरून कळवण्यात येणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे जे पण काही बदल असेल, काही पण कार्यक्रम असेल, परीक्षेचे अपडेट असेल, तुम्हाला याच वेबसाईटवरून आपल्याला इथं सांगण्यात येणार आहे मित्रांनो, दाखवण्यात येणार आहे अपडेट वगैरे. व्हिडिओ आपल्याला प्रसिद्ध आपल्याला इथं वेबसाईट चेक करत राहायची मित्रांनो. उमेदवारांशी कोणत्याही पत्रव्यवहार करता येणार नसून या संकेतस्थळावर व्हिडिओ आपल्याला प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कारवाई करून दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला व्हिडिओ आपल्याला वेबसाईट चेक करत राहायची मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता सरळ सेवेत गट क संवर्गातील भरती करण्याची पदे, गट क मधले पद असणारे आता गट ब गट क दोघे पदे आपण इथं बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता सगळ्यात आधी मित्रांनो अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक विभागातील रिक्त पदांची तपशील. आता हे नाशिक विभागामधलं सांगतो तुम्हाला मी. इथं 4 विभागांमध्ये भरती असणार, जसं की तुम्हाला मी सांगितलंय. नाशिक, नागपूर, ठाणे आणि अमरावती असे 4 विभागांसाठी वेगळी भरती असणार आहे, वेगळे पद सगळ्यांसाठी असणार आहे. तर आपण संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची मित्रांनो, तरच अप्लाय करायचंय. सगळ्यात आधी पहिलं पद जे असणार मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, त्याला आपण सिनियर ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर असं म्हणतो मित्रांनो. त्यांची जी सॅलरी असणार मित्रांनो, वेतन श्रेणी बघू शकता मित्रांनो, तुमची सॅलरी एवढी भारी असते मित्रांनो. बट गट क मध्ये असो का ब मध्ये असो, S14 इथं असणार मित्रांनो. आपल्या सॅलरी बेस 38,600 पासून 1,22,800 आपल्याला एवढी सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संवर्गातील समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो. 7 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. ओके, तर तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो, प्रवर्ग आपले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, त्याच्यानंतर भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमाप्र, इतर मागासवर्ग EWS, त्यानंतर एससीबीसी म्हणजे आपल्या मराठा आरक्षण जे भेटले मित्रांनो त्यांच्यासाठी एकूण आरक्षित पदे, अराखीव पदे आणि एकूण पदे असं एकूण इथं दिलेलं आहे मित्रांनो. एकूण पदे इथे 7 पदे असणार मित्रांनो. तुम्हाला बघून घ्यायचं कॅटेगरीज. आपण ज्या पण कॅटेगरीवर येत असाल तुम्हाला PDF फाईल थोडा मोठा आहे मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटेल मित्रांनो. 48 पेजेसचा PDF आहे, मोठा PDF बघू शकता तुम्ही वरती कॉर्नरवर. ओके, त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद असणार आपल्याला संशोधक सहाय्यक, त्याला रिसर्च असिस्टंट असं म्हणतो. वेतन श्रेणी आपली असणार मित्रांनो S14 असणार. याला पण 38,600 पासून 1,22,800 आपली एवढी सॅलरी असणार मित्रांनो. इथं आपल्याला संशोधक सहाय्यक साठी मित्रांनो संवर्गातील सर्वाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो. 4 पदे असण्यासाठी इथं भरती असणार मित्रांनो, 4 पदांसाठी. ओके, त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी आपण चेक करून घ्यायचं, स्क्रीनशॉट आपण इथं घेऊ शकतो मित्रांनो. ओके, घ्यायचं असेल तर खाली येऊया. त्याच्यानंतर मित्रांनो आता इथे जे असणारे पद उपलेखपाल मुख्य लिपिकसाठी असणारे, डेप्युटी अकाउंटंट, हेड क्लर्क आपण त्याला म्हणतो, या दोघांसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. वेतन श्रेणी S13 असणारे 35,400 पासून 1,12,400 मित्रांनो. चांगली सॅलरी इथं बघायला मिळते. इथे जे मित्रांनो उपलेखपाल व मुख्य लिपिक संवर्गातील समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे जे असतात 16 पदांसाठी इथं भरती असणार आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता, स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ही जी पदे मित्रांनो नाशिक विभागामध्ये सांगतो तुम्हाला मी सगळे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर पद येत आपल्या आदिवासी विकास निरीक्षक असणारे, ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर. याची वेतन श्रेणी जी असणार मित्रांनो आपल्याला S13 असणारे, बेसिकली 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यासाठी मिळते मित्रांनो. इथं मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक साठी संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो. 1 पद असणार मित्रांनो टोटल, फक्त ते बी अराखीव मध्ये असणार आहे. ओके, नाशिक विभागासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो आता खाली येऊया, स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता, घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जे पद असणार आहे आपल्याला वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक साठी असणारे, सिनियर क्लर्क जे असणार मित्रांनो सायंटिकल असिस्टंट साठी वेतन श्रेणी जे असणार मित्रांनो आपल्याला S8 असणार आहे, 8 असणार आहे, 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला असणार मित्रांनो. आणि सगळ्यात जास्त पद याच्यामध्येच असणार मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक साठी समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो 61 पदे असणार आहे. अशी कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो खाली येऊया आपण आता हे जे पद असणार मित्रांनो लघु टँकर लेखनसाठी असणार मित्रांनो. याची वेतन श्रेणी असणार आपल्याला सॅलरी हे 60 असणार आहे,
500 पासून 81,000 100 एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते मित्रांनो. स्टेनो टायपिस्ट साठी पद असणार आहे. बेसिकली तर लघु टेंकिंग साठी मित्रांनो आरक्षक पदे जे असणार मित्रांनो 3 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो, फक्त 3 पदे. ओके, इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे. आता इथं असणार मित्रांनो गृहपालसाठी वॅकेन्सी असणार आहे पुरुषांसाठी, ज्याला आपण वार्डन मेल म्हणतो. असं वेतन श्रेणी असणार S14 मित्रांनो. सॅलरी किती मस्त बघू शकता. S14 असणार 38,600 पासून 1,22,800 सॅलरी. खूप याच्यात सॅलरी खूप. S13 S14 अशा प्रकारे सॅलरी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. इथं गृहपालसाठी जे मित्रांनो पुरुषसाठी आरक्षित एकूण पदे जे असणार मित्रांनो 14 पदे असणार आहे. ओके, टोटल 14 पदांसाठी भरती असणार आहे सगळ्या कॅटेगरीना मिळून. ओके, आता पुढे अजून चालूया. आता याच्यानंतर गृहपाल स्त्रीसाठी असणार मित्रांनो, ज्याला वार्डन फिमेल याचं पद असणार आहे. यांना पण वेतन श्रेणी 14 असणार मित्रांनो, 38,600 पासून 1,22,800. गृहपाल स्त्रीसाठी इथं आरक्षित एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो, 10 पदांसाठी भरती असणार आहे. महिलांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, तर फक्त इथं महिलाच भरू शकता मित्रांनो. ओके, तर महिलांसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता पद जे असणार मित्रांनो अधीक्षक असणारे पुरुषसाठी, सुप्रिटेंडेंट मेलसाठी वॅकेन्सी असणारे. वेतन श्रेणी असणारे आपली S12 32,000 1,16,000 रुपये आपल्याला एवढे भेटू शकतात. म्हणजे 1,01,600 एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते. अधीक्षक पुरुष संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे 9 असणार मित्रांनो. हे कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो अधीक्षक स्त्रीसाठी वॅकेन्सी असणार मित्रांनो. अधीक्षक स्त्री इथं आपल्याला सुप्रिटेंडेंट फिमेल साठी वॅकेन्सी असणार आहे. वेतन श्रेणी 12 असणार आहे त्यांच्या. S12 32,000 पासून 1,01,600 पर्यंत आपल्याला सॅलरी इथं मिळू शकते मित्रांनो. अधीक्षक स्त्रीसाठी इथं एकूण जे पदं असणार 17 पदांसाठी भरती असणार आहे. महिलांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी सुप्रिटेंडेंट फिमेल होण्यासाठी. बघू शकतो मी कॅटेगरीज किती पदं कोणासाठी असणार इथं चेक करून घ्यायचं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता जे पद असणार मित्रांनो ग्रंथपालसाठी असणार लॅब्रेशन आपण त्याला म्हणतो. इथं वेतन श्रेणी जी असणार मित्रांनो आपल्याला A60 असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते मित्रांनो. ग्रंथपाल संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे जे असणार मित्रांनो 24 पदांसाठी इथं भरती असणार. इथं पण चांगली पदं आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. 24 पदांसाठी भरती असणार आहे. ज्या कॅटेगरीमध्ये आहे ते आपण चेक करून घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जे पद असणार मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक साठी असणार, लॅबोरेटरी असिस्टंट साठी पद असणार मित्रांनो. वेतन श्रेणी असणारे S6 असणारे 19,900 पासून 63,200 एवढी आपल्याला सॅलरी मिळू शकते मित्रांनो. प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गाचे मित्रांनो समांतर आरक्षण एकूण पदे जे असणारे रिक्त पदे 12 पदांसाठी इथं वॅकेन्सी निघालेली मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे आता हे तुम्हाला मी सांगितलं होतं नाशिक विभागाचे सांगितलं होतं. आता हे जे मित्रांनो आता अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील रिक्त पदे. ओके, तर अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील रिक्त पदांची तपशील. आता हे ठाणे विभागाचं सांगतो मित्रांनो मी. आधी तुम्हाला मी आधी सांगितलं नाशिक विभागाचं सांगून दिलं सगळं. आता इथे सगळ्यात आधी पहिलं पद जे असणार मित्रांनो ठाणे विभागासाठी पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक सिनियर ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर साठी असणार आहे. वेतन श्रेणी आपली S14 असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला असू शकणार आहे मित्रांनो. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी मित्रांनो एकूण इथं रिक्त पदे असणार 3 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जे पद असणार आहे आपल्याला 2 नंबरला संशोधक सहाय्यक साठी असणार आहे रिसर्च असिस्टंट. याला पण सॅलरी S14 असणार मित्रांनो. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. संशोधन सहाय्यक साठी मित्रांनो इथं आपल्याला एकूण रिक्त पदे असणार 7 पदांसाठी भरती असणार आहे. ओके, कॅटेगरी वाईज सगळे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं पद जे असणार आपलं उपलेखपाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठांसाठी असणार मित्रांनो. इथं आपल्याला डेप्युटी अकाउंटंट आणि हेड क्लर्क साठी असणारे वेतन श्रेणी मित्रांनो आपल्याला S13 असणारे 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला इथं भेटू शकते मित्रांनो. इथं उपलेखपाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक साठी जी पद असणार मित्रांनो हे टोटल असे 7 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तर कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचे सगळ्यांचं पण. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जे पद असणार आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी असिस्टंट साठी असणार आहे. म्हणजे त्याला आपण इथं सांख्यिकी सहाय्यक म्हणतो. सिनियर क्लर्क सायंटिकल असिस्टंट त्यासाठी असणार मित्रांनो.
वेतन श्रेणी असणार आहे A60 असणार आहे आपल्याला 25,500 पासून 81,100 मित्रांनो एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त पदे असणार मित्रांनो 57 पदे. सगळ्यात जास्त वॅकन्सी याच्यामध्येच आहे मित्रांनो, कोणत्याही विभागामध्ये भरती असतो, जसं की ठाणे, त्याच्यानंतर आता नाशिक सांगितली, तिथे पण बहुत चांगले पद 60च्या वरती पद होते. इथे पण आता 57 पदं असणार मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी आणि अमरावतीसाठी आणि त्याच्यानंतर नागपूरसाठी पण असणार मित्रांनो. याच्यात सगळ्यात जास्त पद याच्यामध्ये असणार आहे. ओके, कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता हे दुसरं ज्याच्यानंतरचं पद जे असणार मित्रांनो गृहपाल असणार आहे, वार्डन पुरुषसाठी असणार आहे. जसं की गृहपाल पुरुष, वार्डन पुरुषांसाठी वेतन श्रेणी असणार मित्रांनो S14 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला मिळणार मित्रांनो. गृहपाल पुरुषासाठी टोटल 16 वॅकन्सी असणार मित्रांनो. ठाणे विभागासाठी हे बरं सगळं मित्रांनो लक्षात असू द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो गृहपाल स्त्रीसाठी असणारे वार्डन फिमेलसाठी वेतन श्रेणी सेम असणारे S14 38,600 पासून 1,22,800. इथं आपल्याला गृहपाल स्त्रीसाठी एकूण 5 पदांसाठी भरती असणारे महिलांसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता ही जी वॅकन्सी असणार आहे पद असणार आपलं अधीक्षक पुरुष म्हणजे त्याला सुप्रिटेंडेंट मेल यासाठी वॅकन्सी असणार आहे. वेतन श्रेणी आपली असणार मित्रांनो वेतन श्रेणी असणार S12 आपला सॅलरी बेस असणार आहे 32,000 पासून 1,01,600 एवढी सॅलरी आपल्याला स्टार्टिंगला मिळू शकते. अधीक्षक पुरुष यासाठी इथं आरक्षण रिक्त पदे असणार 16 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं पद असणारे अधीक्षक स्त्रीचं असणारे वेतन श्रेणी आपल्याला इथं असणारी S12 32,000 पासून 1,01,600 एवढी आपल्याला सॅलरी मिळू शकते मित्रांनो. सुपरिटेंडेंट फिमेलसाठी अधीक्षक स्त्रीसाठी इथं पदे जे असणार 27 पदे असणार मित्रांनो महिलांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्या कॅटेगरीमध्ये इथं बघायला मिळते आपल्याला फक्त वीज सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीमध्ये वॅकन्सी आहे. महिलांना तुम्हाला इथं ऑपॉर्च्युनिटी चांगली असणार सुपरिटेंडेंटसाठी ठाणे विभागाकरता. ओके मित्रांनो, आता पुढे आल्यानंतर ग्रंथपालसाठी असणार मित्रांनो लॅबोरेशनसाठी वेतन श्रेणी आपल्याला असणार A60 असणारे 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. ग्रंथपाल संवर्गातील एकूण रिक्त जे पदे असणार 15 असणारे टोटल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो इथं सहाय्यक ग्रंथपालची पद असणारे असिस्टंट लॅबोरेशन वेतन श्रेणी असणारे S7 आपलं 21,700 पासून 69,100 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. इथं सहाय्यक ग्रंथपालसाठी इथं मित्रांनो एक वॅकन्सी असणार आहे, अराखीव पद असणार मित्रांमध्ये इथं एकच वॅकन्सी असणार आहे, ते पण सर्वसाधारण. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर आता हे जे पद असणार आहे पुढचं प्रयोगशाळा सहाय्यकसाठी असणार मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंटसाठी वेतन श्रेणी आहे S6 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी आपल्याला इथं भेटणार आहे मित्रांनो. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी इथे एकूण पदे असणार 13 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जे पद असणार आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सगळ्यात चांगलं पद. याच्यानंतर तर तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस पण चांगले असतात मित्रांनो. इथं शिक्षण विस्तार अधिकारी मध्ये व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवू शकता मित्रांनो. ए व्हिडिओ वगैरे लगेच व्हिडिओचे असे प्रमोशन येतात मित्रांनो याच्यामध्ये. हे जे मित्रांनो ज्युनियर एज्युकेशन ऑफिसर एक्सटेन्शन ऑफिसर साठी असणारे वेतन श्रेणी असणार आहे S13 आपल्याला 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसाठी मित्रांनो 21 पदे असणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्ही चेकआउट करू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं असणार आहे जे पद असणार मित्रांनो कॅमेरामॅन कॅम्प प्रोजेक्टर ऑपरेटर साठी असणार आहे. कॅमेरामॅन कॅम्प प्रोजेक्टर ऑपरेटर साठी वेतन श्रेणी S10 असणार मित्रांनो 29,200 पासून 92,300 एवढी आपल्याला सॅलरी मिळू शकते. कॅमेरामॅन साठी पण इथं वॅकन्सी असणार मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी बघण्यात मिळते. ओके, ते इथं जे टोटल पद असणार एक पद असणार मित्रांनो ठाणे विभागाकरता. त्याच्यानंतर मित्रांनो आता बोलूया अमरावती विभागाकडे. अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील रिक्त पदांची तपशील. ओके, तर अमरावती विभागामध्ये आपण बघून घेऊ आता कोणते कोणते पद असणार. त्यानंतर मित्रांनो आता इथं जे असणार सगळ्यात आधी पहिलं पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी असणारे सिनियर ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर वेतन श्रेणी असणार आपल्याला S14 38,600 पासून 1,22,800 एवढी आपल्याला सॅलरी मिळू शकते. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी मित्रांनो तुम्हाला 4 पदे असणार आहे टोटल रिक्त. ओके, अमरावती विभागासाठी मित्रांनो. आता हे सगळं अमरावतीच्या भरती सांगतो तुम्हाला, अमरावती विभागामधले भरती असणार मित्रांनो. ओके, आता मित्रांनो इथं जे पद असणार आहे संशोधक सहाय्यक साठी असणार आहे रिसर्च असिस्टंट साठी
वेतन श्रेणी आपल्याला असणार मित्रांनो S14 38,600 पासून 1,22,800 एवढी झाली आपल्याला इथं बघू शकता मित्रांनो. संशोधक सहाय्यक साठी मित्रांनो इथं एकूण 5 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. इथं मित्रांनो आता हे जे पद असणार आहे उपलेखपाल मुख्य लिपिक साठी असणार आहे, डेप्युटी अकाउंटंट हेड क्लर्क त्याला आपण म्हणतो. वेतन श्रेणी पण इथं चांगल्या प्रकारे बघू शकता S13 असणारे 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. उपलेखपाल मुख्य लिपिक संवर्गातील टोटल इथं 8 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. ओके, आता पुढे येऊया. त्यानंतर मित्रांनो इथं आता असणार आहे आपल्याला हे जे पद असणार मित्रांनो वरिष्ठ लिखित सांख्यिकी सहाय्यक साठी असणारे सिनियर क्लर्क सायंटिफिकल असिस्टंट साठी वेतन श्रेणी असणार आपल्याला A60 25,500 पासून 81,100 एवढे आपल्या चालले इथं बघण्यात मिळते मित्रांनो. इथं आपल्याला वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक संवर्गाचे समांतर आरक्षण 43 पदे असणार मित्रांनो. जसं की मी तुम्हाला सांगितलं पण होतं सगळ्यात जास्त वॅकेन्सी यांच्यामध्येच असणार आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक मध्ये. ओके, याच्या कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करून घ्यायचं मित्रांनो कोणत्या कोणत्या कॅटेगरी मध्ये किती वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या गृहपाल पुरुष साठी असणार आहे वार्डन मेल साठी इथं वेतन श्रेणी S14 असणार आहे 38,600 पासून 1,22,800 एवढी आपल्याला सॅलरी भेटू शकते मित्रांनो. गृहपाल संवर्गातील समांतर आरक्षण 13 पदांसाठी असणार मित्रांनो. त्यानंतर आपल्या गृहपाल स्त्रीसाठी इथं पद असणार मित्रांनो वार्डन फिमेल साठी वेतन श्रेणी सेम असणार यांना पण S14 38,600 पासून 1,22,800. इथं गृहपाल स्त्रीसाठी इथं मित्रांनो एकूण 8 पदांसाठी भरती असणार आहे. महिलांसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते मित्रांनो. आता अमरावती विभागामध्ये सांगतोय तुम्हाला मी सगळं काही. त्यानंतर पद असणार आपलं लघु टेंकर लेखन स्टेनो टायपिस्ट वेतन श्रेणी असणार आपल्याला 8 A60 असणार आहे 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. लघु टंकन लेखन संवर्गाचे समांतर आरक्षण एकूण रिक्त 3 पदे असणार मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने हे जे पद असणार मित्रांनो आता अधीक्षक स्त्रीसाठी असणार आहे. सुप्रिडंट फिमेल साठी वेतन श्रेणी असणार आपली S12 32,000पासून आपल्याला 1,01,600 पर्यंत सॅलरी मिळू शकते मित्रांनो. अधीक्षक स्त्रीसाठी 3 पद असणार आहे. अधीक्षक पुरुषसाठी तर वॅकन्सी नाहीये वाटतं दिलेली अमरावती विभागामध्ये. ओके, त्यानंतर मित्रांनो पद असणारे ग्रंथपाल लॅबोरेशन साठी वॅकन्सी असणार आहे. वेतन श्रेणी S8 असणार 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला इथे बघण्यात मिळते मित्रांनो. एकूण इथं ग्रंथपाल साठी जी पद असणार एक पद असणार मित्रांनो. इथं विस्तार अधिकारीसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते अमरावती विभागासाठी मित्रांनो. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर साठी मित्रांनो वेतन श्रेणी आपली S13 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. कनिष्ठ विस्तार अधिकारी संवर्गातले समांतर आरक्षण एकूण 24 पदे असणार मित्रांनो. तिथं बघून घ्यायचे आपल्याला कोणाकोणासाठी किती वॅकन्सी कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर मित्रांनो आता जे शेवटी राहिलं आपल्या 4 नंबरला आता अपर आयुक्त विभाग विकास नागपूर विभागातील रिक्त पदांची तपशील. आता हे नागपूर विभाग असणार मित्रांनो इथे कोणते कोणते पदे आपण ते पण बघून घेऊया. सगळ्यात आधी पहिलं पद जे असणार मित्रांनो नागपूरसाठी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक सिनियर ट्रिबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर साठी असणार मित्रांनो. वेतन श्रेणी असणार S14 38,600 पासून 1,12,800 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. वरिष्ठ लिपिक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी तर 4 पदे असणार मित्रांनो टोटल. त्याच्यानंतर मित्रांनो जे पद असणार संशोधक सहाय्यसाठी असणार रिसर्च असिस्टंट साठी वेतन श्रेणी असणार आपल्याला S14 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. संशोधन सहाय्यक साठी मित्रांनो ते एकूण 3 पदे असणार आहे. सगळ्या कॅटेगरीना मिळून बघू शकतो तुम्ही कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे वॅकन्सी. त्यानंतर मित्रांनो इथं आपलं पद उपलेखपाल मुख्य लिपिक साठी डेप्युटी अकाउंटंट हेड क्लर्क साठी वेतन श्रेणी असणार आपल्याला S13 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी बघण्यात मिळते मित्रांनो. उपलेखपाल मुख्य लिपिक संवर्गातील एकूण 10 पदे असणार मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात जास्त पद तुम्हाला जे सांगितलं होतं परत जेणेकरून पद जे असणार आहे आपल्याला थोडं खाली करतो म्हणजे चांगलं बघा दिसेल. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक साठी असणारे मित्रांनो सिनियर क्लर्क सायंटिफिकल असिस्टंट साठी वेतन श्रेणी असणार A60 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक साठी मित्रांनो एकूण इथं पदे असणार 44 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं जे पद असणारे गृहपाल पुरुष साठी असणारे मित्रांनो वार्डन मेल साठी वेतन श्रेणी आपल्याला असणारे S14 38,600 पासून 1,22,000
800 एवढी चाललेली आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. गृहपाल पुरुषसाठी 19 पदे असणार मित्रांनो टोटल. त्याच्यानंतर गृहपाल स्त्रीसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. जे आपल्याला वार्डन फिमेलसाठी मित्रांनो इथं वेतन श्रेणी पण सेम असताना 14,38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. गृहपाल स्त्रीसाठी मित्रांनो ते एकूण 6 पदे असणार आहे महिलांसाठी फक्त. त्याच्यानंतर मित्रांनो अधीक्षक स्त्रीसाठी इथं वॅकन्सी असणार. सुपरिटेंडेंट ऑफ फिमेल वेतन श्रेणी असणार S12 32,000 पासून आपल्याला 1,01,600 एवढी सॅलरी मित्रांनो मिळू शकते. अधीक्षक स्त्रीसाठी इथं कॅटेगरीचा 8 पदे असणार आहे टोटल. 8 पदांसाठी भरती असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, महिलांसाठी तर चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत आहे मित्रांनो. बघता गृहपालसाठी वार्डनसाठी पण इथं एक एक पदे त्यांचे मी तुम्हाला सांगणार. एज्युकेशन क्वालिफिकेशन शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आता अधीक्षक साठी असणार मित्रांनो. अधीक्षक पुरुषसाठी तर सुपरिटेंडेंट मेलसाठी सॅलरी असणार आपल्याला S12 32,000 पासून 1,01,600 एवढी सॅलरी मिळू शकते मित्रांनो. अधीक्षक पुरुषसाठी टोटल इथं 4 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं आता पद असणार आपल्याला. हे जे पद असणार मित्रांनो प्रयोगशाळा साठी असणारे प्रयोगशाळा सहाय्यक साठी लॅबोरेटरी असिस्टंट साठी वेतन श्रेणी असणार आपल्याला S6 19,900 पासून 63,200 एवढी आपल्याला सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे. ओके, वेतन श्रेणी आपल्याला इथे 19,900 पासून 63,200. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकूण 5 पदं असणार आहे मित्रांनो. ओके टोटल. त्याच्यानंतर मित्रांनो ग्रंथपालसाठी वॅकन्सी असणार आहे. लॅबोरेशनसाठी इथे जे मित्रांनो वेतन श्रेणी असणार आपली S8 असणार आहे 25,500 पासून 81,100. ग्रंथपालसाठी इथे एकूण 8 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे पद असणार आहे आता इथं लघु टंकन लेखनसाठी असणार आहे. स्टेनोटायपिस्ट साठी इथे सॅलरी तुम्ही बघू शकता मित्रांनो. S8 असणार आहे आपल्याला 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. स्टेनोटायपिस्ट साठी इथं लघु टंकन लेखनासाठी मित्रांनो 4 पदे असणार आहे टोटल. त्याच्यानंतर मित्रांनो आता तुमच्यासाठी पुढे घेऊन चालतो. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक साठी असणार आहे. जी वॅकन्सी असणार मित्रांनो याच्या सॅलरी तुम्ही बघू शकता डायरेक्ट S16 बेस असणार आहे. हे पदाचं नाव असणार मित्रांनो उच्च श्रेणी लघु लेखनसाठी असणार मित्रांनो. स्टेनोग्राफर हायर ग्रेड साठी असणार आहे. वेतन श्रेणी बघू शकता मित्रांनो S16 असणार मित्रांनो. 44,900 पासून स्टार्टिंग असणार तुमचं 1,42,400 एवढी सॅलरी तुम्हाला बघण्यात मिळते मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. उच्च श्रेणी लघु लेखन संवर्गातील एकूण 3 पदे असणार मित्रांनो. ओके, सॅलरी पण इथे चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर निम्न श्रेणीसाठी असणार मित्रांनो लघु लेखकसाठी स्टेनोग्राफर लोअर ग्रेड साठी इथं वेतन श्रेणी S15 असणार मित्रांनो. इथं पण सॅलरी तुम्हाला जास्त बघू शकता मित्रांनो. जास्त सॅलरी असणार S15 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. इथं सगळ्यात जास्त पद असणार आहे. 14 पदांसाठी भरती असणार मित्रांनो. याचे पण तुम्हाला मी सांगणार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तर त्याच्याकडे बोलूया आपण. आता मित्रांनो तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी आता काय सांगून देतो. इथं पदसंख्या व आरक्षण संवर्गातील तरतुदी व अटी शर्ती तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जाहिरातील नमूद केलेल्या पदसंख्या प्रवर्गाहीन आरक्षणाबद्दल होण्याची शक्यता आहे. तर आरक्षणामध्ये काही पण इथं बदल होऊ शकतो मित्रांनो. त्याच्या इथं सांगता ते तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवर चेक करायचे. पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. आपल्याला वेळोवेळीच आपल्याला वेबसाईट चेक करत राहायची मित्रांनो. स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणार पदांकरता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षण पदे उपलब्ध नाहीत. ओके, तथापि जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीत नमूद नसलेल्या समांतर आरक्षण पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदे संख्येमध्ये बदल म्हणजे वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता एखाद्या समांतर आरक्षणासाठी पद नसेल तरीही उमेदवाराची सदर जाहिरातीस अनुसरण करून अर्ज करावे. अशा पद्धतीने सांगितलं. मत इथं वाढणार मित्रांनो शक्यता आहे नाही असं सांगण्यात आलेलं आहे. इथं काही अटी वगैरे लिहिले. आता तुम्ही कॅटेगरी अटी वगैरे वाचू शकता मित्रांनो. इथं काय करायचं परीक्षामध्ये स्थगिती करणे रद्द करणे अंतिम बदल करणे परीक्षेच्या पदांच्या एकूण प्रवर्गनिहाय पदसंख्येत बदल करणे तसेच भविष्यात शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाल्यास त्याबाबत प्रसिद्धीच्या अविंद राहून अटी शर्तीमध्ये बदल करणे अधिकार नियुक्ती प्राधिकार नियंत्रण अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आहे मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अनुदानासाठी समांतर आरक्षक शासनाने
या संदर्भातील वेळोवेळी निर्गमित केलेल्या अनुसरणानुसार राहणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता 5 तुम्हाला मी सांगून दिले, बाकीचे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता मित्रांनो. तुम्ही आता खाली स्क्रॉल करतो आता हळूहळू. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे येऊया आपण. आता इथे खेळाडूसाठी आरक्षण लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर दिव्यांगासाठी इथं आरक्षण असणार आहे, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. ओके, तुम्हाला वाचायचं असलं तर. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो आता खाली आल्यानंतर आता अनाथांसाठी आरक्षण असताना मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता अनाथ आरक्षणासाठी वाचण्यासाठी. माजी सैनिकांकरिता आरक्षण असणार आहे मित्रांनो, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट टेकआउट करू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने. प्रकल्पग्रस्तांसाठी इथं आरक्षण असणार आहे मित्रांनो, याच्या आरक्षणासाठी काय नियम असणार ते वाचून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकरिता आरक्षण असणार मित्रांनो, इथे वाचून घ्या त्यांच्यासाठी. आता मित्रांनो आता जे इम्पॉर्टंट असणार आपल्या पात्रता. आता सगळेजण वाट बघते आपली पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला सॅलरी एक्झामिनेशन काय असणार, सिलेक्शन प्रोसेस काय असणार, वयोमर्यादा काय असणार, त्याच्याकडे वळूया आपण आता. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ते लक्षात ठेवायचे, फक्त इथं महाराष्ट्राचे लोक फॉर्म भरू शकतात, महाराष्ट्राच्या बाहेर इथं कोणीही फॉर्म भरू शकणार नाही. तर महाराष्ट्रासाठी इथं फक्त वॅकेन्सी असतात, त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये जर असेल ते तिथं भरू शकता मित्रांनो. आता वयोमर्यादा, जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1/11/2024 या तारखेस गणण्यात येईल. म्हणजे तुम्हाला इथं काउंट होणार, तुमचं वय इथून मोजण्यात येणार या तारखेपर्यंत. आता इथं दिलेले वयोमर्यादा आपण ते वाचून घेऊया. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय याच्यामध्ये दिलेला आहे. दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार पुढल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष असावे. कमीत 18 वर्षापासून तर जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आपण इथं फॉर्म भरू शकतो मित्रांनो, त्याच्यावरती नाही पाहिजे आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, चांगली ऑपॉर्च्युनिटी. 18 पासून 38 वर्षापर्यंत सगळे विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकता. उच्च वयोमर्यादा व खालील बाबीतील आता लक्षण काय असणार ते बघून घेऊया आपण मित्रांनो इथं. आता मित्रांनो सामान्य प्रशासन विभागासाठी इथं लिहिलेलं आहे. इथं जे मित्रांनो इथं लिहिलेलं आहे, दिनांक 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 वर्षापासून तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मित्रांनो. तथापि तुम्ही आता उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमिलियर मध्ये येत असाल मित्रांनो, त्याच्यानंतर विजा भज ब, त्यानंतर भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इथं विमाप्र, त्यानंतर इतर महावर्ग याच्या प्रकारे ECBC, EWS आर्थिक दुर्बल दुष्टा घटक प्रवर्गासाठी मित्रांनो उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकता मित्रांनो बाकीची. त्याच्यानंतर मित्रांनो इथं आता आल्यानंतर इथं जे असणार मित्रांनो आता 16/1/2001 पासून मधून तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवारांकरिता मित्रांनो सरसकट तुम्ही 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर मित्रांनो शालेय क्रीडा नुसार व 6/10/2010 नुसार मित्रांनो तरतुदीमधील खेळाडूंसाठी मित्रांनो इथं पात्रता विचारता घेऊन 43 वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं आता तरतुदीनुसार माजी सैनिकांकरता असणारे विविध वयोमर्यादातील सूट हे दर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतक्या कालावधी 3 वर्ष इतकी राहील. तर दिव्यांग माजी सैनिकांकरता 45 वर्ष राहणार आणि तुम्हाला 3 वर्ष सूट वर्ष असणार मित्रांच्या मध्ये. ओके, बाकीच्यांना. त्यानंतर मित्रांनो अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कधी 2/1/2019 मधील तरतुदीनुसार अंशकालीन उमेदवार कधी असाल तुम्ही 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता मित्रांनो. काही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आदिवासी विकासामार्फत दिनांक 23/11/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये रद्द करण्यात आलेला आहे, असं पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभागामार्फत 23/11/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्य उमेदवारांनी विविध पदांकरिता अर्ज केलेले असतील त्या सदरातील जाहिरात रद्द करण्यात त्यांचे शुल्क विभागीय परत करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत 23/11 साठी जे लिहिलेले नोंद वगैरे जे केलेली ते अर्ज इतर रद्द वगैरे झालेले असं लिहिलेलं आहे.
विविध वरदा व इतर कोणत्याही बाबींवर तिथील केली जाणार नाही हे सांगण्यात आलेले मित्रांनो. आता तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट, शैक्षणिक अर्हता सगळ्यांसाठी, शैक्षणिक अर्हता अनुभव काय पाहिजे आपण ते पण इथं जाणून घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओ थोडा मोठा आहे मित्रांनो, पण सविस्तर माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही मित्रांनो, जे मी माहिती सांगतो तुम्हाला. ओके, याची पीडीएफ लिंक तुम्हाला फक्त आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे मित्रांनो. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी असणारे S14 जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं आपल्याला मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातील द्वितीय श्रेणीमधील आपल्याला कला, विज्ञान, वाणिज्य म्हणजे तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा विधीची लॉ मध्ये पदवी असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. कोणत्याही आपल्याला एनी ग्रॅज्युएट आपण इथं पाहिजे मित्रांनो. शिक्षण शास्त्रामध्ये पदवी केली असाल अप्लाय करू शकतो मित्रांनो. तथापि मित्रांनो आपल्याला शैक्षणिक प्रशासन तपासणी व सवयी खेळांसाठी योग्यता यांचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पद असणार आपल्या संशोधक सहाय्यकसाठी मित्रांनो. इथं पण आपल्या मान्यता विद्यापीठाची पदवी पाहिजे मित्रांनो. पदवी जी असणार आहे आपल्याला S14 सॅलरी बेस असणार आहे, तुम्हाला माहिती सांगितलं मी. धारण करीता आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य त्यानंतर आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयामधील पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तिसरं जे पद असणार आहे दादा उपलेखपाल मुख्य लिपिक, सॅलरी असणार S13. इथं मान्यता प्राप्त विद्यापीठेत जे पदवी धारण करते आहेत, परंतु पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांच्याकडे पदवी असेल, शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करण्यात उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल मित्रांनो. पदवीवाले पण अप्लाय करू शकता, पण याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे त्यांना प्रथम प्राधान्य इथं मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक वेतन असणार आहे आपल्याला S13. इथं आपल्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणार मित्रांनो. इथं आपल्याला मित्रांनो, परंतु आपल्याला कधी पदव्युत्तर पदवीवाले असाल तर आपल्याला प्रथम प्राधान्य इथं मिळणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 5वं पद असणार आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी. इथं S8 आपली सॅलरी असणार आहे, इथं जास्त पद असणार पण होते तुम्हाला मी सांगितलंय. इथं अप्लाय करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करिता परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रथम प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं पद असणार आपलं लघु टेंकल लेखन वेतन श्रेणी असणारे. इथं 8 पद असणारे, 8 सॅलरी असणार आपल्या S8. ज्या व्यक्तींकडे मान्यता शालांश प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल त्याच्यानंतर किंवा शासन मान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी, जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशमध्ये आपल्याला टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट व मराठीमध्ये आपल्याला टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असण्या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. ओके, त्याकरिता इथं अप्लाय करायचं मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडे प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे मित्रांनो, यांचं टायपिंग वाल्यांचं. त्याच्यानंतर मित्रांनो अधीक्षक पुरुषसाठी असणारी इथं वॅकन्सी, त्यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी S8. मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी विकास किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार असला पाहिजे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं अधीक्षक श्रीसाठी असणारे इथं मान्यता प्राप्त विद्यापीठातील समाजकार्य म्हणजे तुम्हाला माहिती असेल BSW MSW वाले जे विद्यार्थी असतात मित्रांनो, ते लोक इथं अप्लाय करू शकता. बाकीच्यांचा इथं काही ताळमेळ जमणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. BSW MSW वाल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी मास्टर ऑफ सोशल वर्क, बॅचलर ऑफ सोशल वर्क साठी मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 9 नंबरचं जे पद असणार आहे गृहपाल पुरुषसाठी S14 आपलं सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे गृहपाल स्त्री, इथे S14 असणार आहे. दोघांसाठी पण सेम असणार आहे मित्रांनो, तर मी आता इथे सांगून देतो. तसं इथं मान्यता प्राप्त आपल्याला उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातील समाज कार्य प्रशासन किंवा आदिवासी विकास प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर आपल्याकडे पदवी आवश्यक आहे मित्रांनो. इथं पण सेमच आहे, जसं की तिथे लिहिले तसं पण यांना असणार किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. दोघांसाठी C1 पुरुषांसाठी सेम क्वालिफिकेशन असणार आहे मित्रांनो इथं. ओके, गृहपाल स्त्री आणि गृहपाल पुरुषांसाठी. आता ग्रंथपालसाठी वॅकन्सी असणार वेतन श्रेणी S8.
ज्या माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र त्यानंतर त्यानंतर प्रमाणपत्र आपल्याला परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शास्त्र या पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या ग्रंथपाल कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती क्रम राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो असते ना आपल्याला जे 12 नंबरचं पद सहाय्यक ग्रंथपाल सरासरी वेतन श्रेणी 7 असणार आहे आपल्याला S7. इथे जे मित्रांनो आपल्याला ज्यांनी माध्यमिक शाळा म्हणजे प्रमाणपत्र आपलं केलेले मित्रांनो म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे मान्यताप्राप्त संस्थांमधून ते इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. त्यानंतर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रशिक्षण आपल्याकडे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. ज्याला इंग्लिशमध्ये पण वाचू शकता मित्रांनो. तर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी मित्रांनो फक्त 10वी पास पाहिजे मित्रांनो, SSC पास. ओके. प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे एक्झामिनेशनचं SSC पास प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे. S6 आपल्याला सॅलरीज असणार आहे. 14 नंबरला असणार आहे कॅमेरामॅन आपल्यासाठी असणार आहे, कॅम्प प्रोजेक्टसाठी ऑपरेटरसाठी S10 सॅलरी असणार आहे. इथे जे मित्रांनो आपल्याला ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेतील फोटोग्राफी या विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात असेल आणि शासन मान्य संस्थेतील फोटोग्राफी प्रिंटमधील एनॉर्जोरिक आणि त्यांच्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचे प्रयत्न करण्याच्या कामात 3 वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल त्यांना इथं औद्योगिक प्रशिक्षण. त्याच्यानंतर मित्रांनो खाली येऊया संस्थांमधून आपल्याला संस्थे प्राप्त केलेले पाहिजे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता जे पद असणार इथं 15 नंबरचं आपल्याला कनिष्ठ विस्तार अधिकारीसाठी असणार आहे, शिक्षण विस्तार अधिकारी S13 आपल्या सॅलरी बेस असणार आहे. इथे जे मित्रांनो आपल्याला बघू शकतो इंग्लिशमध्ये वाचू शकता सांविधिक त्यानंतर विद्यापीठाच्या कोणत्याही विद्यापीठ शाखेतील पदवी त्यानंतर उत्तीर्ण असलेले किंवा या बाबतीचे त्यांच्याशी संबंधित आपल्याला घोषित केलेले अन्य कोणतेही अर्थ पाहिजे मित्रांनो, जसं की म्हणजे कम्प्लीटेड प्रॉड डिग्री पाहिजे मित्रांनो आपल्याला युनिव्हर्सिटी मधून आपल्याला डिग्री पाहिजे, क्वालिफिकेशन डिक्लेरेशन आपल्याला पाहिजे मित्रांनो असं रिगार्डिंग, तर आपण तो अप्लाय करू शकतो. आता 16 नंबरचं पद जे असणार मित्रांनो आपल्याला उच्च श्रेणी लघुलेखन वेतन श्रेणी 16. इथे जे मित्रांनो आपल्याला बघू शकता तुम्ही आता शासन मान्य माध्यमातील उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण होणे आपण पाहिजे मित्रांनो 10वी पासून असणारे, पण तुम्हाला मित्रांनो इथं उच्च श्रेणी लघुलेखन इंग्लिश शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 120 शब्द प्रति मिनिट आपल्याकडे पाहिजे मित्रांनो इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण. त्यानंतर उच्च श्रेणीमध्ये आपल्याला मराठीमध्ये शासन मान्यता वाणिज्य प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो 120 मिनिट आपल्याला प्रति मिनिट मराठी लघुलेखन आलं पाहिजे मित्रांनो. इंग्लिशमध्ये पण 120 मिनिट, इथं पण 120 मिनिट मित्रांनो. इथं वरील ब मधील वरील ब मधील 1 व 2 करिता इंग्रजी व मराठी दोन्हीसाठी मित्रांनो लघुलेखनासाठी 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य असणार मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता इथं दिलेले आहे क मध्ये टंकल लेखन इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट. त्यानंतर इथं ड मध्ये दिलेले टंकल लेखन मराठीमध्ये मित्रांनो 30 शब्द प्रति मिनिट. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातील MSCIT आपल्याकडे अर्थ आपण पाहिजे मित्रांनो संगणकामधला आपल्याला उत्तीर्ण पाहिजे आपण MSCIT सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे. त्यानंतर मित्रांनो सदर पदासाठी व्यावसायिक व चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल मित्रांनो. तुम्ही चाचणी पण होणार मित्रांनो इथे सांगण्यात आलेलं आहे ऍज आपले जे रूल्स आहेत त्याच्या प्रकारे. त्यानंतर मित्रांनो शेवटचं जे पद असणार आहे आपले लास्ट 17 नंबरचं निम्न श्रेणी लघुलेखन S15 आपलं असणार मित्रांनो इथे सॅलरी बेस. शासन मान्यमधून आपण 10वी पास असणे जरुरी मित्रांनो उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर आपल्याला निम्न श्रेणीमध्ये आपण लघु टंकलेखन इंग्रजी शासन मान्यमधले वाणिज्य प्रमाणपत्र व मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट आपल्याला इंग्रजी लघुलेखन उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर नाही तर आपल्याला मग निम्न श्रेणीमध्ये आपल्याला लघुलेखन मराठी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळी 100 शब्द प्रति मिनिट मधून आपल्याला लघुलेखन आपण उत्तीर्ण पाहिजे 100 शब्द प्रति मिनिट मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो इथे लिहिलं त्यांनी वरील ब मधील 1 व 2 करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन पैकी आपल्याला 100 शब्द प्रति मिनिट
असे प्राधान्य आहे. टंकलेखन इंग्रजी आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे. टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे. आपल्याकडे MSc सर्टिफिकेशन पाहिजे. त्याच्यानंतर सदर आपली पदासाठी व्यावसायिक चाचणी पण होणारे, परीक्षा होणारे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता आपण वळूया मित्रांनो. आता आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न, आपली सिलेक्शन प्रोसेस, अर्हता, पात्रता, गणण्याचा दिनांक जे असणार मित्रांनो, आपले जे असणार एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काउंट होणार मित्रांनो 1/11/2024 पर्यंत कम्प्लीट झालेलं पाहिजे आपलं सगळं काही. ओके, तेच आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. निवड प्रक्रिया आपल्याला इथं आता बघून घेऊया, वाचून घेऊया ते पण. आता व्हिडिओ थोडा मोठा आहे मित्रांनो, 48 पेजचा PDF आहे. मला पण स्वतःला पण इथं एवढा PDF बनवायला पण, वाचायला पण, सांगायला पण जीवार येते, पण बनवायला तुझ्यासाठी मित्रांनो. पण शेवटपर्यंत बघा. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी अटी किमान असून अर्ज धारण केलेली उमेदवार शिफारीसाठी पात्र असणार नाही. त्यानंतर मित्रांनो, सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारित तरतुदीनुसार राबवण्यात येतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ते सगळे नियम वगैरे काय आहे तर तुम्ही वाचू शकता मित्रांनो, कशा प्रकारे असणार आहे. ओके, अशा पद्धतीने. आता आपण बघू निवड पद्धत मित्रांनो. निवड पद्धत जी असणार मित्रांनो, सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातूनच आपल्या संगणक प्रणालीद्वारे आपल्याला बहुनिष्ठ पर्यायीनुसार आपल्या परीक्षा घेण्यात येणार मित्रांनो. मुख्यालय घेण्यात येईल मित्रांनो. जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी आपल्या घेणार मित्रांनो परीक्षा आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी आपली होणार आहे, ते बी ऑनलाईन परीक्षा होणार आपल्याला बेसिकली. त्यानंतर मित्रांनो, संगणक आधारित परीक्षेद्वारे आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे मित्रांनो. तिथं की जसं की बेसिकली मित्रांनो, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मध्ये घेण्यात आलेला ऑनलाईन पद्धतीचे प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड केल्या जाईल. गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला समाविष्ट होण्यासाठी मित्रांनो, अर्थभाव होण्यासाठी किमान आपल्याला 45% आवश्यकता आहे मित्रांनो. आपल्याला काही 45% इथं पाडणे जरूर आहे. 100 पैकी 45 मार्क आपल्याला आले तरच आपल्या यादीमध्ये नाव येईल मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षामध्ये बहुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील प्रत्येकी प्रश्नात 2 गुण असणार आहे मित्रांनो. ज्या पदासाठी आपण शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, लक्षात ठेवायचे, ज्या पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, त्यांना सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची असेल मित्रांनो. लक्षात ठेवायचं इथं. परीक्षा कालावधी 2 तासांची राहील. त्यानंतर संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेची अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे. अभ्यासक्रम ते पण बघून घ्या मित्रांनो काय काय असणार आहे. इथे जे मित्रांनो पदनाम, त्याच्यानंतर इथं दिलेले आपल्याला लेखी परीक्षेचे गुण मराठी, इंग्रजी किती असणारे गुण, एकूण गुणांची गुणवत्ता तक्ता दिलेला आहे मित्रांनो इथं. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता एकूण गुणांचा तक्ता दिलेला आहे, जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि वेळ किती गुण असणार आहे प्रत्येका याच्यासाठी. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी सगळं दिलेली आहे इथं माहिती. इथं गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री यांच्या जे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं संशोधन सहाय्यक, लघुपाल मुख्यालिपिक आणि आदिवासी विकास निरीक्षक. ओके, त्याच्यानंतर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. त्याच्यानंतर इथं अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री आणि त्याच्यानंतर अधीक्षक ग्रंथपाल, त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल यांची जी मित्रांनो जी परीक्षा होणार आहे 200 गुणांची असणार मित्रांनो, ते बघू शकता. त्यानंतर 50-50 मार्काचे प्रश्न असणार आहे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये. 2 तासाचा टाइम असणार मित्रांनो, 120 मिनिटाचा इथपर्यंत. ओके, अशा पद्धतीने प्रत्येकाला 50-50 गुणांचे असणार, 2 तासाचा अवधी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो बाकीची उरलेली पद जे असणार आहे आता इथं लघु टंकलेखन, उच्च श्रेणी लघुलेखन, त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखन यांचे हे 100 गुणांचे असणार मित्रांनो. टोटली 25-25 गुण असणार प्रत्येक विषयांमध्ये. 60 मार्काचा 60 मिनिटाचा टाइम असणार मित्रांनो, म्हणजे एक तासाचा टाइम असणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यकसाठी इथं, त्यानंतर कॅमेरामॅन, प्रोजेक्ट ऑपरेटरसाठी 200 गुण असणार आहे. 50-50 असणार प्रत्येक विषयामध्ये गुण. 120 मिनिटाचा टाइम म्हणजे 2 तासाचा टाइम असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने.
आता मित्रांनो इथं असणारे परीक्षा शुल्क असणार आहे आपल्याला. परीक्षा शुल्क मध्ये आपण आता मित्रांनो आता मागास मध्ये जे असणार मित्रांनो ओपनवाले सगळे 1000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय अर्ध आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांना 900 रुपये असणार, 10% सूट अशा पद्धतीने. त्यानंतर परीक्षा शुल्क नापरवता म्हणजे नॉन रिफंडेबल असणार मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अर्ज करण्याची पद्धत असणार मित्रांनो, उमेदवारांना कोणत्याही अपर आयुक्त कार्यालय, लक्षात असू द्यायचं मित्रांनो, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. उमेदवारांनी कोणत्याही अपर आयुक्तालय म्हणजे 4 विभाग मी सांगितलं की नाशिक, त्याच्यानंतर इथं ठाणे, नागपूर, अमरावती अशा पद्धतीने कार्यक्षेत्र अंतर्गत असलेला अर्ज करू शकाल. अशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा एकाही कोणत्याही विभागासाठी. अर्जदारांनी उमेदवारांनी त्यांचे निवड केलेल्या प्रशिक्षण केंद्रावर, जे पण आपण जिल्हा निवडणार आहे परीक्षेसाठी, त्याच्यानंतर उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील. ओके, परीक्षा आपल्याला द्यावीच लागणार आहे. शैक्षणिक अर्थानुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करण्याचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे आपल्याला शुल्क भरावे लागेल. लक्षात ठेवायचं इथे जे मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, शैक्षणिक अर्थानुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक, आपल्याला कधी एकापेक्षा जास्त अर्ज कधी करायचे असेल मित्रांनो, त्यासाठी आपल्याला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपलं परीक्षा शुल्क आपल्याला भरावं लागणार, प्रत्येकाचा वेगळे वेगळे आपल्याला चलन फीज इथं द्यावा लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं खाली अट दिलेली आहे, उमेदवारास अर्ज करताना अपर आयुक्त नाशिक, त्यानंतर विभागीय मित्रांनो नाशिक, अमरावती, पुणे व नागपूर या 4 अपर आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी समान पदनामांच्या पदाकरिता, समान पदनाम म्हणजे आता समजा उदाहरणार्थ सांगतो, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीचं पद आहे मित्रांनो. ओके, एकच पद आहे. या पदीकर समजा आता धरून घ्या आपण, विस्तार अधिकारी पदाकरिता कोणत्याही एका अपर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील. आपला समजा विस्तार अधिकारी आपलं पद असणार आहे, तर आपल्याला एक कोणतं पण आपल्याला एक अमरावती, नाशिक, ठाणे, नागपूर यापैकी एक आपल्या विभागाला आपल्याला ते निवडून घ्यायचंय, त्यासाठी अर्ज करायचा आहे. 4 विभागांना आपल्याला एकच पद आपण भरू शकणार नाहीये. 4 विभागांना आपल्याला 4 वेगळे वेगळे पद भरायचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला 4 पदांसाठी भरायचं अप्लाय करायचं असलं 4 ठिकाणी आपल्याला अप्लाय करावं लागेल, नाशिक, जसं अमरावती, ठाणे, नागपूर अशा ठिकाणी. ओके, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आता नाशिकमध्ये जर तुम्हाला सगळे पद जर भरायचे असतील, समजा तुम्हाला कधी वाटलं आता मला नाशिकमध्ये माझं जवळचं स्थान असल्यामुळे मी सगळ्या पदांना भरायचे, सगळ्या पदांसाठी तुम्हाला वेगळी वेगळी फीस द्यावी लागणार आहे, वेगळा वेगळा फॉर्म भरावा लागेल, विचार करून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो असं. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रशिक्षित परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराला वेळ आधारित वेब बेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12/10/2024 पासून उपलब्ध होणार आहे. आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 12 तारखेपासून आपल्याला चालू होणार आहे. तर आपल्याला 2/11/2024 या कालावधीत आपल्याला अर्ज भरायचे आहे मित्रांनो. विविध पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर शुल्क भरण्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवार विचार केला जाणार नाही. तुम्ही अर्ज कितीही भरा, पण त्यांची सगळ्यांची फी भरावी लागणार आहे, तर तुमचा अर्ज इथं स्वीकारला जाईल. उमेदवारांच्या पात्रतेनुसार उमेदवार एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करू शकेल. तथापि लक्षात ठेवायचे, प्रत्येक पदाकरिता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील. प्रत्येक पदाकरिता स्वतंत्रपणे शुल्क भरणे बंधनकारक राहील. तुम्ही सगळ्या अर्जांना तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्हाला पटीन तेवढे जे 17 जागेला तुम्ही फॉर्म भरा, मग तुम्हाला 1000 रुपये प्रमाणे इथं पैसे लागणार आहे. 17,000 रुपये जवळ पैसे आपल्याला जर भरायचं असेल तर. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना दिलेली आहे की आपल्याला उपरोक्त पदां भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 12/10/2024 पासून उपलब्ध होण्याच्या लिंक मागवण्यात येईल मित्रांनो. तो या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. 12/10/2024 पासून उपलब्ध लिंकवर मागवण्यात येत आहे. तर आपल्याला 12 तारखेपासून या लिंकवर आपल्याला फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर विभागांच्या संकेतस्थळावर दिनांक 12/10/2024 ते 2/10/2024 2/11/2024 वेबसाईट बेस ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 12 म्हणजे जे पैसे भरायचे आपल्याला ते पण 12 तारखेपासून असणार आहे, आपल्याला 2/11/2024 पर्यंत असणार मित्रांनो. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. विविध पद्धतीने मुदतीत म्हणजे 2/11/2000 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी
ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याला 2/11/2024 पर्यंत 11:55 राहणार मित्रांनो. त्यानंतर लिंक बंद होऊन जाणार आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख, ठिकाण बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार या विभागास राहतील मित्रांनो. ओके. तर अंतिम निर्णय असेल तो कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रिये संदर्भित तक्रार करायची बाब निर्णय अधिकाऱ्यांकडे विभागास निर्णय अंतिम राहील मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. अशा प्रकारे थोडं इथं माहिती वगैरे दिलेली आहे मित्रांनो. इथं ही माहिती वाचून घ्यायची मित्रांनो, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. अशा पद्धतीने छोटी माहिती आहे. ओके. तर सविस्तर माहिती वाचू शकता. शॉर्टकट मध्ये वाचूनच दाखवतो एकदा. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे अर्ज करताना अर्जाबाबतची प्रमाणपत्र जोडावी आवश्यकता नाही. आपल्याला कोणती प्रमाणपत्र जोडायची नाहीये. आपल्याला टक्केवारी टाकायची, फक्त किती गुण आहे का ते भरायचे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास या त्रुटी राहिल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेला आपली सर्व जबाबदारी आपली राहणार आहे, उमेदवार राहील. या उमेदवाराची तक्रार केली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज माहिती बदलता येणार नाही. ऑनलाईन अर्जाची माहिती बदलता येणार नाही मित्रांनो. जाहिरातीत नमूद केलेल्या अटी शर्ती पात्रतापासून उमेदवार ऑनलाईन अर्ज भरावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तर हे सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची, आपल्या जबाबदारीने भरायचं आहे मित्रांनो. आपलं फॉर्म वगैरे काय काय दिलेलं आहे या वेबसाईटच्या माध्यमामध्ये. ओके. अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता मित्रांनो इथं उमेदवारांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मित्रांनो खालीलप्रमाणे दिलेलं आहे मित्रांनो. बेसिकली आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, आपण कागदपत्र ते बघून घेऊया. इथं सगळ्यात आपल्याला फोटो लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सही लागणार आहे आपली काळ्या पेनाने. स्वतःचा आपला डाव्या ठसा लागणार आहे मित्रांनो. काळ्या किंवा निळ्या शाई कागदावर, पांढऱ्या कागदावर पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इंग्रजी भाषेतील खालील मजकूर केलेल्या आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला लिहायचे मित्र. घोषणापत्र तुम्हाला ते माहितीच असेल. सगळ्या इथे आपल्या बँके वगैरे फॉर्म भरतो ते डिक्लेरेशन जे म्हणतो आपण त्याला. हे सर्व स्कॅन केलेले दस्तावेज जाहिरातीत आपल्याला नमूद तपशिलाप्रमाणे आपल्या खात्री करून अर्ज करून घ्यायचा मित्रांनो. ओके. स्कॅन करून भरून टाकायचं आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेतील मोठ्या कॅपिटल लेटर मध्ये आपल्याला सही चालणार नाहीये, स्मॉल लेटर मध्ये करायची. इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. डाव्या अंगठ्याचा ठसा योग्य ते स्कॅन करावा आहे. त्यानंतर ज्याचा डावा अंगठा नसेल त्यांनी आपल्याला उजव्या अंगठ्याने पण तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर हस्ताक्षरी डिक्लेरेशन तुम्हाला हे असणार आहे, लिहून घ्यायचं आपल्याला एका हाताने. ओके. तर आपल्याला इथं सिग्नेचर पण करून घ्यायची तिथं पेनाने खाली उमेदवाराची सही करायची. इथं डिक्लेरेशन लिहिलं. ओके. अशा पद्धतीने वर नमूद केलेले घोषणापत्र उमेदवाराचे हस्तलिखित आणि फक्त इंग्रजी भाषेत असले पाहिजे मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांचे अवैध मानला जाणार नाही. अशा पद्धतीने बाकी कोणताही मानले जाणार नाही. डाव्या हाताचा अंगठा लागणार आहे. तसा ऑनलाईन परीक्षा शुल्क करावं लागेल. कागदपत्र तयार ठेवावी. सगळे असं चांगले ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो. ओके. तर अर्ज भरण्याची कार्यपद्धती व सूचना दिलेली आहे. अर्ज भरणार नोंदणी उमेदवाराला महाट्रिबल इथून आपल्याला लॉग इन करून घ्यायची. या वेबसाईटून 12/10/2024 पासून या वेबसाईटून लॉग इन करायची. उमेदवारांची लिंक ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अप्लाय या पर्यायावर क्लिक करून अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. ही कार्यपद्धती आपल्याला आपण आता फॉर्म जेव्हा भरण्याची बारी ते आम्ही स्वतः भरून दाखवणार, तर काही आवश्यकता नाही. तुम्हाला वाचायचं वाचू शकता तुम्ही इथं. ओके. तर ऑनलाईन आपल्याला जे शुल्क मित्रांनो ऑनलाईन भरायचे, जसं की परीक्षा शुल्क आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग के थ्रू भरू शकतो मित्रांनो. ओके. नॉन रिफंडेबल असणार. ईमेल ऍड्रेस, रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला लक्षात असू द्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला हॉल तिकीटसाठी लागणारे प्रवेश पत्रासाठी मित्रांनो स्कॅनिंग कागदपत्रे वगैरे कोणते असणार आहे दिलेले मित्रांनो. जेणेकरून आपण 12 तारखेला आपण बघणार आहे आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार. तुम्हाला वाचायचं तुम्ही वाचू शकता. ओके. अशा पद्धतीने डाव्या अंगठ्याच्या ठशाबद्दल लिहिलेले मित्रांनो इथं दिलेले आहे मित्रांनो सगळी माहिती. कागदपत्रे स्कॅन करणे मित्रांनो इथे दिलेले आहे. अशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करण्यासाठी दिलेले मित्रांनो इथे लिहिलेले आहे. अशा पद्धतीने काय टीप वगैरे लिहिलेली मित्रांनो वाचून घ्यायचं आहे. छायाचित्रण वगैरे आपल्या चांगल्या याच्यामध्ये पाहिजे, असं तसं स्कॅन वगैरे चांगल्या प्रकारे करायचं, चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे फोटो मधला, असे काही इंट्रक्शन लिहिलेले आहे. ते आपण आता 12 तारखेला बघून घेणार सर्व काही. अर्ज करण्याच्या इतर सूचना दिलेल्या आहे, हे पण ती वाचून घ्यायची आहे वाचायचं असेल तर. त्यानंतर अर्जातील माहिती पुनर्वलोकन करण्यासाठी दिलेली मित्रांनो इथं प्रिंट PDF फाईल मध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. परीक्षा केंद्र
परीक्षेबाबतच्या सूचना दिलेल्या आहे. उपलब्ध परीक्षा केंद्रामध्ये आपल्याला जिल्ह्या ठिकाणी राहील मित्रांनो. परीक्षेचे सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे. आपण त्या आता हॉल तिकीटवर आपल्याला ते समजूनच जातं मित्रांनो, काही विषय नाही त्याबद्दल, ते वाचून घ्यायचं आहे. दिव्यांग व्यक्तीकरता मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अयोग्य वर्तन जे करता मित्रांनो, काही खोटेपणा वगैरे छेडछाणी करतील वगैरे, त्याच्यानंतर काही कॉपी वगैरे करतील, त्यासाठी दिलेली आहे, इथं वाचू शकता तुम्ही. उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहे, पण ती वाचू शकता, वाचायचं असेल तर टीप. त्याच्यानंतर आपल्याला बदल मूळ फोटो वगैरे, परीक्षा वैध प्रमाणपत्र व मूळ ओळखपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ऑनलाईन वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे, इतर अटी दिलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो गुण पद्धती दिलेल्या आहे. खालील पद्धतींचा अवलंब ऑनलाईन गुण ठरवला जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. निषेध दिलेले आहे मित्रांनो. त्यानंतर इथं उमेदवारांची गुणोत्तर निवड व संबंधित नियुक्तीसाठी इथं कागदपत्रे आवश्यक असणारे, इथं जे मित्रांनो परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीचे पत्राची छायाचित्रण प्रत, शैक्षणिक अर्जाची कागदपत्रे, संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर निवड झाल्यावरची गोष्ट मित्रांनो, निवड संबंधी आपल्याला त्यानंतर शुल्क भरणा पत्र, त्याच्यानंतर इथं जातीचे प्रमाणपत्र वगैरे, इथं नॉन क्रिमिनल एवढे सगळे लागणार आहे मित्रांनो निवड झाल्यावर प्राधिकार नियुक्तीसाठी मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने माहिती वगैरे दिलेली आहे मित्रांनो. सेवा प्रवेशाची शर्ती असताना ज्या पदांकरिता प्रचलित नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यक असेल त्या संबंधित नियमानुसार विषयी व्यावसायिक परीक्षा देणे बंधनकारक राहील. हिंदी व मराठी भाषा परीक्षेसंबंधी नियमानुसार जर व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाला नसेल, तिला सूट मिळाली नसेल, त्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो संगणकाच्या ज्ञानामार्फत मित्रांनो तुमची जी संगणक परीक्षा होणार आहे. उमेदवारांना ही ऑनलाईन अडचण असल्यास त्या लिंकवर जाऊन तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता, किंवा लिंकवर तुम्ही जाऊन करू शकता अप्लाय वगैरे. काय करायचं, हा नंबर दिलेला आहे तुम्हाला, 2 नंबर आहे मित्रांनो, त्यावर कॉल करू शकता तुम्ही टोल फ्री नंबरवर. उमेदवारास आदिवासी विकास विभागातील संपर्क साधण्यात टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा मित्रांनो. नंबर वगैरे दिलेले 2-3 नंबर इथे दिलेले आहे. सदर जाहिरात मित्रांनो www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे. 12/10/2024 पासून 2/11/2024 पर्यंत मित्रांनो. स्थळ दिलेले नाशिक कडून आलेले, त्यांचा मेन ऑफिस आहे तिथं. 5 ऑक्टोबरला GR आलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी सांगितलेली मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 12 तारखेला फॉर्म भरण्यासाठी टाकून द्यायची. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मित्रांनो मी. अप्लाय करण्याची लिंक आणि आपल्याला PDF फाईलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर तिथं तुम्ही जॉईन होऊन जायचं, तिथून डाउनलोड करून घ्यायचे PDF फाईल आणि अप्लाय करण्याची लिंक मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल मित्रांनो, पण आपण काय करणार, संपूर्ण माहिती आपलं सांगणं काम आहे मित्रांनो. कारण की लोकांना काही माहिती राहत नाही आणि लोक रिकामा चुका होतात मित्रांनो. म्हणून त्या हिशोबाने संपूर्ण माहिती देतो मित्रांनो. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, 50 मिनिटाचा पण झाला चालेल, काही हरकत नाही मित्रांनो. 50-55 मिनिटाचा का होणार. ओके, तर व्हिडिओला लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही डाऊट वगैरे असेल आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं तर टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, जास्त मित्रपर्यंत शेअर करा व्हिडिओ मित्रांनो. सगळ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे 10वी पासून तर आपल्याला 12वी ग्रॅज्युएशन सगळ्यांसाठी वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो पदव्युत्तरपर्यंत. तर तुम्ही सगळ्या मित्रांना शेअर करा मित्रपरिवारांना हा व्हिडिओ. माहिती आवडली असेल लाईक करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, किंवा कारण की 12 तारखेला तुम्ही समोर डायरेक्ट जसं ऑनलाईन फॉर्म चालू होतील मित्रांनो दुपारी 3 वाजेपासून 12 तारखेला दुपारी तुमच्यासाठी संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ पडून देईन मित्रांनो. ओके, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायचे कसे ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. ओके, सगळ्या प्रोग्राममध्ये आपण एक फॉर्म भरू मित्रांनो. ओके ओके, अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. त्यानंतर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं, जेणेकरून जे पण आपण व्हिडिओ अपलोड करू मित्रांनो तुम्हाला इथे नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलला मिळत असतात मित्रांनो. अशाच व्हिडिओ